नमस्कार मित्रांनो, मी सुमित तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो SPM IS अकॅडमीमध्ये. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला एक्सप्लेन करेल, जेणेकरून तुम्हाला न्यूजपेपर वाचणं हे अतिशय सोपं होईल. बऱ्याच विद्यार्थ्यांच्या क्वेरीज येत असतात किंवा आलेल्या आहेत की न्यूजपेपर रीडिंग हे कशा पद्धतीने केलं जावं. याच्या आधीच्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की न्यूजपेपर रीडिंगचं महत्त्व हे खूप जास्त सध्या वाढलेलं आहे, कन्सिडरिंग आपल्या MPSCचा बदललेला पॅटर्न. आता आमचा एक खूप सक्सेसफुल इनिशिएटिव्ह आहे न्यूजपेपर ॲनालिसिसचा, आणि ज्या इनिशिएटिव्हमुळे UPSCमध्ये आणि वेगवेगळ्या स्टेट PCSमध्ये आमचे अनेक विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत. ह्याच इनिशिएटिव्हला इथे मी तुमच्यासाठी मराठीमध्ये घेऊन येणार आहे. आता सुरुवातीला मी तुम्हाला बेसिक्स काही न्यूजपेपर्सबद्दल काही गोष्टी सांगेल, कुठल्या न्यूज महत्त्वाच्या असतील हे आपण इथे चर्चेला घेणार आहोत. तर सगळ्यात आधी सगळ्यात महत्त्वाचं जर कुठलं काम तुम्हाला सगळ्यांना करायचं असेल तर ते असेल की तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस करावं लागेल. आता फॉर एक्झाम्पल हे जे आहेत हे आजचे टॉपिक्स, या आजच्या टॉपिक्सवर आपण चर्चा करणार आहोत. आता न्यूजपेपर ॲनालिसिसमध्ये आपण हिंदू, एक्सप्रेस, PIB, लोकसत्ता, सकाळ, आपले काही करंट अफेअर्स रिलेटेड काही मॅगझिन्स, या सगळ्यांचं कंपायलेशन जे आहे त्याच्यातल्या काही महत्त्वाच्या न्यूज आपण इथे डिस्कस करणार आहोत. आता मी तुम्हाला एक बेसिक ओव्हरव्ह्यू देतो की न्यूजपेपर रीडिंग करत असताना नेमक्या महत्त्वाच्या न्यूज कोणत्या. तर ते तुम्हाला कधी लक्षात येईल, ज्यावेळेस तुम्ही सिन्सिअरली इथे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स बघणार, प्लस तुम्ही सिलेबस ॲनालिसिस करणार. ह्या दोन गोष्टी मित्रांनो अतिशय इथे महत्त्वाच्या आहेत. सिलेबस ॲनालिसिस आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स हे कशा पद्धतीने विचारले गेले, हे जर तुम्ही कन्सिस्टंटली केलं, याला जर तुम्ही योग्य पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न केला की आपला सिलेबस काय आहे, सिलेबसमधले सब टॉपिक्स काय आहेत, प्रिव्हियस इयर्समध्ये कोणते कोणते प्रश्न विचारले गेले, याचा फायदा असा होईल की तुम्हाला न्यूजपेपरमधलं कुठलं आर्टिकल महत्त्वाचं आहे ते समजू शकेल. आता जसं ही एक न्यूज आहे की क्वाड फॉरेन मिनिस्टर्स मीटिंग. आता याच्यामध्ये इंडियन एक्सप्रेसमधली ही न्यूज आहे. ही परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची का आहे, इथे जे काही गोष्टी तुम्हाला कव्हर करायच्या असतील त्या काय असेल की पहिले तर हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड क्वाडचं काय असेल. तर ही सर्व माहिती आजकाल वन क्लिकवर AIच्या आपण युगामध्ये आहोत, तर ही इन्फॉर्मेशन तुम्हाला भेटू शकते. तर क्वाडचं इन शॉर्टमध्ये थोडासा हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड इथे समजून घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्यानंतर प्री पर्स्पेक्टिव्हने कुठलं महत्त्वाचं इथे फॅक्ट असणार आहे, तर तो असेल की ही मीटिंग नेमकी झाली कुठे, तर ही झाली फिलिपिन्सला. याचा ऑब्जेक्टिव्ह काय होता, यांचं शेअर्ड विजन काय होतं, ह्या मीटिंगने कुठले कुठले ऑब्जेक्टिव्ह सेट केले आणि ते पूर्ण करण्यासाठी कुठले कुठले इथे त्यांनी टाईमलाईन सेट केल्या आहेत, कोणते इश्यूज इथे डिस्कस केले गेले, 10 डॅश लाईन काय आहे, हे सर्व आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे पॉईंट्स आपण हे न्यूजपेपर आर्टिकलच्या माध्यमातून इथे कव्हर केलेले आहेत. एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या, न्यूजपेपर रीडिंग करत असताना जे कुठलं आर्टिकल तुम्ही वाचणार त्या अनुषंगाने त्याच्याशी निगडीत इतर माहितीसुद्धा तुम्ही इथे कलेक्ट करण्याचा प्रयत्न करा. ऑफकोर्स न्यूजपेपर ॲनालिसिसच्या माध्यमातून हे सर्व पॉईंट्स मी तुमच्याशी डिस्कस करेलच वेळोवेळी, पण तुम्हाला सुद्धा ही एक हॅबिट लावून घ्यायची आहे की त्या विषयाशी निगडीत इतर काही पॉईंट्स हे तुम्ही थोडेसे सर्च केले पाहिजे. त्यानंतर इंडो पॅसिफिक ओशन्स इनिशिएटिव्ह, याच्याबद्दल सुद्धा एक रेफरन्स इथे आलेला होता. तर नेमका तो इनिशिएटिव्ह काय, भारताने तो कधी सुरू केला, आपला प्रोजेक्ट सागरमाला काय आहे, प्रोजेक्ट मौसम काय आहे, ही सर्व ॲडिशनल इन्फॉर्मेशन इथे मुख्य परीक्षा आणि पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची मानली जाईल. हा जो काही स्टडी आहे हा आपल्याला UPSC प्लस MPSC दोघांसाठी अतिशय इथे महत्त्वाचा असणार आहे. आता इथे एक महत्त्वाचा जो कॉन्सेप्ट आलेला आहे तो आहे रूल्स बेस्ड रिजनल ऑर्डर. ह्या टॉपिकवर इथे प्रश्न विचारली जाण्याची शक्यता थोडी जास्त आहे. कशा पद्धतीने चायनीज हेजेमनी, चायना कशा पद्धतीने इथे ह्या आपल्या रिजनमध्ये एशियामध्ये कशा पद्धतीने तो इथे त्याची दादागिरी करतोय. अगर मी तुम्हाला खूप इन्फॉर्मली सांगायला गेलो तर रूल बेस्ड रिजनल ऑर्डर कशासाठी हवी आहे, कशा पद्धतीने जी चायनाची स्ट्रिंग ऑफ पल्स पॉलिसी त्याला किंवा BRI याला काउंटर कशा पद्धतीने केलं जाऊ शकतं. तर ह्या सर्व गोष्टी ह्या न्यूजमध्ये समजून घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्या अनुषंगानेच इथे काही प्रश्न
आम्ही तुमच्यासोबत शेअर करूच प्रिलिम्सचे, प्लस त्यासोबतच आम्ही मेन्सचे सुद्धा काही प्रश्न, जसं की हा एक प्रश्न इथे आहे, द कॉड सिक्स टू प्रमोट अ फ्री अँड ओपन इंडो पॅसिफिक बेस्ड ऑन अ रूल्स बेस्ड रिजनल ऑर्डर in the light of China's maritime claims in the South China Sea, examine the significance of the Quad and the Indo-Pacific Oceans Initiative. हा मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून इथे तुम्हाला प्रश्न विचारला जाईल आणि या प्रश्नाचं नेमकं कॉन्टेंट, या उत्तरामध्ये नेमकं कॉन्टेंट काय असलं पाहिजे त्याच्याबद्दल सुद्धा ह्या स्लाइडमध्ये आम्ही इथे माहिती दिलेली आहे, प्लस त्याच्यात कोणते कोणते कीवर्ड्स आले पाहिजे हे सुद्धा इथे मेन्शन आहे. तर इथे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक व्हॉट्सॲप ग्रुपची लिंक प्रोव्हाइड करेल, तो ग्रुप तुम्ही जॉईन करा. ह्या सर्व PDF आम्ही तिथे अपलोड करत राहू आणि या हिंटच्या बेसिसवर तुम्ही याचं उत्तर लिहिण्याचा प्रयत्न नक्की करा. प्लस हे जे MCQs आहेत, ह्या MCQsला सुद्धा तुम्हाला सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यानंतर इंडिया इज ओव्हर युझिंग वॉच अँटीबायोटिक्स. आता याच्यामध्ये ह्या आर्टिकलमध्ये जे महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला फोकस करायचे असतील तर मायक्रोब्स म्हणजे काय, अँटीमायक्रोबियल ड्रग्स काय असतं, ते नेमकं कशा पद्धतीने काम करतं, भारत हा जगातला सगळ्यात जास्त अँटीबायोटिक्स यूज करणाऱ्या देशांपैकी एक आहे आणि फार चुकीच्या पद्धतीने पण बऱ्याच वेळेला इथे अँटीबायोटिक्सचा इथे यूज केला जातो. तर ह्या सर्व काही हेल्थ रिलेटेड गोष्टी इथे डिस्कस केलेल्या आहेत. त्यानंतर नॅशनल ॲक्शन प्लॅन ऑन अँटीमायक्रोबियल रेजिस्टन्स 2013, ह्या पॉईंटवर इथे प्रिलिम्स आणि मेन्समध्ये सुद्धा काही महत्त्वाचे पॉईंट विचारले जाऊ शकतात. मी सगळ्या विद्यार्थ्यांना इथे इन्सिस्ट करेल की ही जी PDF मी अपलोड करून देणार आहे, तुम्ही एक छोटासा होमवर्क करा. या PDF मध्ये जे जे आर्टिकल आहेत त्या प्रत्येक आर्टिकलचा सोर्स आम्ही इथे मेन्शन केलेला आहे, त्याच्यावर आम्ही प्रश्न बनवलेले आहेत. तर तुम्ही एक काम करा, फक्त जसं की हे हिंदूतलं आर्टिकल आहे नॉन ॲनिमल टेस्टिंग मेथड, जी ॲनिमल क्रुएल्टी आहे ती कमी करण्यासाठी. तर एक छोटासा असाइनमेंट तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी देतो की हे जे आर्टिकल्स त्याचा सोर्स आम्ही इथे दिलेला आहे ते आर्टिकल तुम्ही वाचा. आर्टिकल वाचल्यानंतर त्याच्याबद्दलची जी काही माहिती आम्ही इथे प्रोव्हाइड केलेली आहे ती माहितीसुद्धा तुम्ही एकदा इथे तुमच्या नजरेखालून जाऊ द्या, यालासुद्धा तुम्ही योग्य पद्धतीने वाचा. जी काही ॲडिशनल इन्फॉर्मेशन, ॲडिशनल चार्ट इथे आम्ही प्रोव्हाइड केलेले आहेत त्यांना तुम्ही वाचा आणि तुमच्या लक्षात येईल की जे काही आर्टिकल्स न्यूजपेपरमध्ये येतात तर ते फक्त इन्फॉर्मेशन म्हणून वाचायचे नाही आहेत, तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून त्याच्यातून कुठले कुठले पॉईंट्स एक्स्ट्रॅक्ट केले गेले पाहिजेत, मल्टी डायमेन्शनल अप्रोचने ते कसे वाचले गेले पाहिजेत, याचा सुद्धा तुमचा पर्स्पेक्टिव्ह डेव्हलप होईल. आज तुम्ही फक्त हा एक बेसिक असाइनमेंट किंवा बेसिक एक्सरसाइज करा की आर्टिकल वाचा. आर्टिकल वाचल्यानंतर ही जी काही इन्फॉर्मेशन आहे ही इन्फॉर्मेशन तुम्ही रीड करा. मी पुढच्या व्हिडिओमध्ये ॲक्च्युअल आर्टिकल तुमच्यासोबत डिस्कस करेल आणि आपण हे शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून एक एक आर्टिकल समजून घेऊ आणि मग नंतर आपण डिटेलमध्ये न्यूजपेपर ॲनालिसिसला सुद्धा सुरुवात करू. मेनवाईल जोपर्यंत आपण हे सुरू करतो तोपर्यंत तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन्सचं ॲनालिसिस करायचं आहे, सिलेबसचं ॲनालिसिस करायचं आहे. ही PDF तुम्हाला रीड करायची आहे, पण PDF कधी रीड करणार तुम्ही, आधी आम्ही दिलेला सोर्स जो आहे तो सोर्स, ते आर्टिकल हिंदू एक्सप्रेसमधलं तुम्ही रीड करा. त्याच्यानंतर SPMचे आपले PDF वाचा आणि त्याच्यानंतर आपण मग पुढच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. तर आपण ह्या माध्यमातून तुमचं न्यूजपेपर रीडिंग परीक्षेच्या दृष्टिकोनातून कसं असायला पाहिजे आणि त्याचा फायदा तुम्हाला मुख्य परीक्षेत आणि पूर्वपरीक्षेत कसा होईल याच्या दृष्टिकोनातून आपण इथे प्रयत्न करू आणि तुमचं काम अजून सोपं करू. अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आपल्या SPM IAS अकॅडमीच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.